भूमी उपयोजन या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर ह्याच्यामध्ये आता आपण बघूया की नागरी भूमी उपयोजन ह्याच्या अंतर्गत काय काय येतं. तर 20व्या शतकामध्ये नागरी वस्तीमध्ये वाढ झाली आणि नागरी भागामध्ये विविध कामांसाठी भूमीचा वापर केला जातो, बरोबर. आणि मग पर्यायानं काय होतं, तर जमिनीचा जास्तीत जास्त वापर करणं हे गरजेचं असतं. आणि नागरी भागामध्ये लोकसंख्येच्या मानाने जमीन ही मर्यादित असते, कमी प्रमाणात असते. त्याच्यामुळं लोकसंख्येचं वितरण हे सगळं दाट असतं आणि नागरी वस्तीमध्ये भूमी उपयोजनांचं वर्गीकरण हे खालील प्रकारे करता येतं. ते आपण बघूया. तर व्यावसायिक क्षेत्रामध्ये आपल्या व्यावसायिक क्षेत्र, तर ह्याच्यामध्ये शहरांचा काही भाग केवळ व्यवसायांसाठीच वापरला जातो. मग या भागामध्ये दुकानं येतात, बँका येतात, कार्यालय येतात, यांचा समावेश प्रामुख्यानं होतो. आणि केंद्रीय व्यवहार विभाग ही कल्पना यामधूनच निर्माण झालेली आहे. उदाहरणार्थ बघितलं तर मुंबईमधल्या फोर्ट आणि बीकेसी म्हणजेच बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स इथे संपूर्णपणे हे ठिकाण, हे जागा आहे. दुकानं आहेत, बँका आहेत, कार्यालय आहेत, केंद्रीय व्यवहार विभाग आहेत, तिथे संपूर्णपणे कोर्ट आहे, सगळं काही इत्यादी. त्याच्यानंतर येतं निवासी क्षेत्र. तर यामध्ये आपण जमिनीचा वापर लोकांच्या राहण्यासाठी केला जातो आणि या क्षेत्रामध्ये घरं, इमारती या बाबींचा समावेश होतो. त्याच्यामध्ये आता आपण बघितलं तर लोकवस्ती ही जास्त असल्याने या प्रकारच्या भूमी उपयोजनांचा विस्तार हा नागरी भागामध्ये जास्त असतो. आल्या लक्षात? पुढे जाऊया. वाहतूक सुविधांचं क्षेत्र. तर शहरातील लोक हा माल संपूर्णपणे वाहतूक करण्यासाठी केला जातो आणि माल हा माल वाहून नेण्यासाठी आता आपण बघत आहोत वाहतूक सुविधांचं क्षेत्र, बरोबर. तर शहरातली लोक हा माल वाहून नेण्यासाठी वाहतूक व्यवस्था ही तिथं अतिशय महत्वाची असते. आणि मग अशी व्यवस्था करण्यासाठी या घटकांचे विविध प्रकार शहरात निर्माण केले जातात. म्हणजे कसे, तर सार्वजनिक बस सेवा, लोहमार्ग, मेट्रो, मोनोरेल, प्रवासी मोटारी इत्यादी इत्यादी. त्याच्याशिवाय खाजगी वाहनांची संख्या जास्त असते. त्याच्यानंतर शहरामध्ये रस्ते, लोहमार्ग, स्टेशन, पेट्रोल पंप, वाहनतळ, दुरुस्ती केंद्र यांची गरज आणि यांची व्यवस्था यांची जास्त गरज असते, आवश्यकता असते. आणि अशा व्यवस्था वाहतूक क्षेत्रामध्ये समाविष्ट होतात. आता सार्वजनिक क्षेत्रांचं सेवांचं जर क्षेत्र आपण बघितलं तर लोकसंख्येच्या विविध गरजांसाठी काही व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य शासन किंवा केंद्र शासन करतं. मग या सुविधांसाठी वापरलं जाणारं क्षेत्र या गटामध्ये येतात. सगळ्या सोयी त्याच्यामध्ये येतात. तर आता उदाहरण जर आपण बघितलं तर आपण बघतोय की रुग्णालय, टपाल कार्यालय, पोलीस स्टेशन, पोलीस ग्राउंड, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ इत्यादी इत्यादी. तर आता हे क्षेत्र नागरी भूमी उपयोजनात अतिशय महत्वाचं असतं आणि वाढत्या लोकसंख्येचा ताण या सेवा सुविधांमुळे शमला जातो, बरोबर. पुढे जाऊया. मनोरंजनाची ठिकाणं. तर शहरातल्या लोकांसाठी काही मनोरंजनासाठी काही भाग आपण विशेषतः राखून ठेवला जातो आणि अशा भागांचा वापर प्रामुख्याने मैदानं, बगीचे, जलतरण तलाव, नाट्यगृह इत्यादींसाठी केला जातो. त्याच्यानंतर आपला पुढचा मुद्दा आहे मिश्र भूमी उपयोजन क्षेत्र. तर काही वेळेस वरील प्रकार जर एकत्रितपणे काही भागामध्ये आपल्या आढळले तर अशा भूमी उपयोजनास मिश्र वापर क्षेत्र असं म्हणतात. उदाहरणार्थ निवासी क्षेत्र, मनोरंजन क्षेत्र. आणि नकाशावर अशी क्षेत्र दाखवताना विशेष असे रंग वापरतात, बरोबर. जसं की निवासी क्षेत्र जर दाखवायचं असेल तर तिथं लाल रंग असतो, व्यवसाय क्षेत्र असेल तर निळा रंग असतो,
वन विभाग संपूर्ण दाखवायचा असेल तर हिरवा रंग असतो, कृषी विभाग दाखवायचा असेल तर पिवळा रंग असतो. आता पहा बरे जमते का या फितीमध्ये बघा की तुमच्या परिसराचा एक आराखडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये विविध रंगाचा वापर करून तुमच्या परिसराचं उपयोजन, तुमच्या परिसराचं भूमी उपयोजन योग्य प्रकारे अशी एक सूची द्यायला सांगितलेली आहे. पुढे बघूया आपण काय शिकलो या अंतर्गत नागरी भूमी उपयोजन याची तुम्हाला माहिती लिहायची आहे. त्याच्यानंतर निवासी क्षेत्र संक्षिप्त रूपात लिहायचं आहे. वाहतूक सुविधांचं क्षेत्र यावर सुद्धा माहिती लिहायची आहे. सार्वजनिक क्षेत्रांचं क्षेत्र यावर सुद्धा माहिती लिहायची आहे. मनोरंजनाची ठिकाणं यावर माहिती लिहायची आहे आणि मिश्र भूमी उपयोजन क्षेत्र यावर माहिती लिहायची. अर्थात विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहायची आहेत, नमूद करायची आहेत. हा परत परत सराव आणि परत परत अशी उजळणी आहे. बरोबर. चला तर पुढच्या विभागात प्रवेश करूया. पटकन आता आपण